काय करताय ताई? भांडी घासते. का हो, कधीच भांडी घासताय? रात्रीची. नमस्कार, मी डॉक्टर सचिन झांबरे. आता अशा चूक तुम्ही तर करत नाही ना? आता बऱ्याच जण बऱ्याच घरामध्ये की रात्रीचं जे भांडी असतात ते रात्रीची भांडी तशीच ठेवतात किंवा कंटाळा येतो घासायचा किंवा भांडी जास्त असतात म्हणून ती खरकटी भांडी तशीच ठेवतात. दुसऱ्या दिवशी काय काहींच्या घरी सकाळी बायका कामाला येतात तर त्या सकाळी आल्यावरती भांडी घासतात. तर ही चूक अजिबात तुम्ही करू नका, कारण की आपल्या मनुस्मृती गरुड पुराणानुसार असं सांगितलं आहे की रात्रीची भांडी जर तुम्ही ठेवली तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बॅक्टेरिया तयार होतात, झुरळं येतात, किडीनाशक तयार होतात. हे आरोग्यदृष्ट्या सुद्धा घातक आहे. आणि ग्रंथांनुसार आपल्या गरुड पुराण आणि स्मृती जे मनुस्मृती आहे त्यामध्ये स्पष्ट सांगितले आहे की रोजची भांडी ही रोजच धुतली पाहिजे, स्वच्छ ठेवली पाहिजे. जर तुम्ही ती भांडी खरकटी ठेवली तर त्या खरकट्यापणामुळे जे खरकटं अन्न राहतं त्याच्यामुळे घरामध्ये वाईट एनर्जी, निगेटिव्ह एनर्जी जी आहे ती प्रवेश करते, त्याला जागरूकता मिळते. आणि खरकटी भांडी ठेवणं हे अलक्ष्मीचं स्वरूप आहे. त्या घरामध्ये अलक्ष्मी घरामध्ये प्रवेश करते, लक्ष्मी घरातली, मांगल्य घरातलं निघून जातं. म्हणून तुम्ही नेहमी भांडी ही समजा, जर तुम्हाला बायचान्स कधी कंटाळा तर स्वच्छ धुवून तरी ठेवा ना. दुसऱ्या दिवशी घालतो पण शक्यतो त्या दिवशीच घासा, भांडी दुसऱ्या दिवशी घासू नका. आपल्या गरुड पुराणामध्ये हे पण सांगितलं आहे की पिशाची ऊर्जा आणि जो तमोगुण असतो तो आकृष्ट होतो, म्हणजे पिशाची बाधा सुद्धा त्या घरामध्ये आकृष्ट होते. निगेटिव्ह एनर्जी त्या घरामध्ये वावरायला सुरुवात होते. आता याज्ञवल्क्य स्मृतीमध्ये सुद्धा हे सांगितलं आहे की जे पिण्याचे पाणी आहे ते पण झाकून ठेवायचं असतं. जर पिण्याचं पाणी झाकून नाही ठेवलं तरी सुद्धा ते दुसऱ्या दिवशी पिण्यायोग्य ठरत नाही. आणि अजून आपण वैज्ञानिक दृष्टिकोन जर बघितलं तर पिण्याचं पाणी तुम्ही झाकून त्यात बॅक्टेरिया पडतात, किडे पडतात, त्यामुळे तेही आध्यात्मिक दृष्ट्या आणि वैद्यक दृष्ट्या सुद्धा त्याचं कारण आहे. पण गरुड पुराणामध्ये असं सुद्धा सांगितलं आहे की तुम्ही जे गॅसमध्ये जे गॅस शेगडी असते किंवा चूल असते ती स्वच्छ ठेवावी, त्याचा परिसर सुद्धा स्वच्छ ठेवावा. गॅस सुद्धा ओला नसावा किंवा किचन तुमचा ओला नसावा, कारण की जर किचन ओला असेल तर तिथं झुरळ, बॅक्टेरिया तयार होतात आणि ते अशुभ लक्षण आहे. अलक्ष्मी त्या घरामध्ये वावरते. मग आम्ही म्हणतो की आम्ही कुबेराच्या पोटल्या केल्या, आम्ही हा लक्ष्मीचा मंत्र केला तरी आम्हाला लक्ष्मी प्राप्त होत नाही. कारण तुम्ही अशा बारीक बारीक चुका घरामध्ये करता, त्याचा परिणाम सुद्धा तुमच्या लक्ष्मीवरती होत असतो. आता गरुड पुराणामध्ये असं सुद्धा सांगितलंय, धोपण कर्मावरती एक सिद्धांत सांगितला आहे की जे आपलं किचन असतं त्या किचनमध्ये अन्नपूर्णा लक्ष्मीचा वास असतो. म्हणून त्या घरामध्ये किंवा आपल्या प्रत्येक किचनमध्ये तुम्ही धूप प्रज्वलन केलं पाहिजे. म्हणजे तुम्ही संध्याकाळी कापूर, गुगळ धूप हा किचनमध्ये फिरवला पाहिजे, कारण की अन्नपूर्णेचं स्थान तिथं असतं आणि त्या अन्नपूर्णेचं स्थान असल्यामुळे ते पवित्रता येते. धूप फिरवल्यामुळे, कापूर फिरवल्यामुळे निगेटिव्ह एनर्जी सुद्धा पास होत नाही आणि त्या किचनमध्ये तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते. इव्हन एवढं सुद्धा सांगितलं आहे की अन्नपूर्णेचं स्थान, अन्नपूर्णा देवी जे आहे ते किचनमध्ये असते. किचनमध्ये असल्या कारणामुळे तुम्ही तिथे एक छोटासा दिवा सुद्धा किचनमध्ये लावू शकता किंवा एक छोटासा जो बल्ब आहे, दिशेनुसार तुमचं किचन कुठल्या दिशेला आहे त्या दिशेनुसार त्या रंगाचा बल्ब किचनमध्ये लावावा. आणि लक्षात ठेवा, बल्ब सुद्धा लावताना किचन कुठल्या आपल्या दिशेमध्ये त्याप्रमाणे, शक्यतो मी किचन सांगितलंच आहे मागच्या व्हिडिओमध्ये की किचन हे शक्यतो आग्नेय कोपऱ्यामध्येच असावं. या छोट्या गोष्टी, या गोष्टी तुम्ही अवश्य पालन करा. माझं यूट्यूब चॅनल तुम्ही जर अजून सबस्क्राईब नसेल केला, नवीन सबस्क्रायबर असाल तर यूट्यूब चॅनलमध्ये सबस्क्राईब करा. इन्स्टा आय डी जर तुम्ही नवीन असाल तर माझा इन्स्टा आय डी फॉलो करा. आणि अवश्य तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर मला कमेंट्स करा, व्हिडिओ लाईक्स करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.